शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत होतो त्या शेतकऱ्यांना काल काही दिलासादायक बातमी, दिलासादायक अपडेट असं वेबसाईटवर पाहायला मिळालं। त्या ठिकाणी जे आहे ते 2-3 वेंडर त्या वेबसाईटवर ॲड झाले होते, परंतु आता जर बघायचं झालं तर तिथे कोणत्याही प्रकारचा वेंडर आपल्याला दिसत नाही। जो प्रॉब्लेम होता तोच प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी शो करत आहे। भरपूर शेतकऱ्यांनी रात्रीमध्ये जे आहे तर वेंडर सिलेक्शन केले। रात्री जवळपास मीही 11:30च्या दरम्यान 11 वाजता एक व्हिडिओ करून टाकला होता की त्यामध्ये 3 कंपन्या मला शो करत होत्या। CRI होत्या, MU होती, त्यानंतर GK ही कंपनी होती, तर त्याच्यामध्ये शो करत होत्या। त्यामुळे त्यावेळेस व्हिडिओ आपण टाकला आणि ज्या शेतकऱ्यांनी, भरपूर शेतकऱ्यांनी त्या कंपनीची निवड सुद्धा केली। त्यामध्ये CRI कंपनीची निवड ही मोठ्या प्रमाणावर झाली होती। CRI कंपनी जी आहे ते अगोदरच लिस्टमधून ही गायब झालेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर GK आणि MV कंपनी ही सकाळपर्यंत 10 कंपनी त्यामध्ये दिसत होती, परंतु सकाळी असं काही झालं होतं की वेबसाईटवर काही प्रॉब्लेम आले होते। त्याच्यामध्ये आपण आपला MKMT ID टाकल्याच्या नंतर आपल्याला चुकीचा ID आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दाखवत होतं। मग हे आता दुरुस्त्या करत होत, पण काही शेतकऱ्याच्या माध्यमातून इनकॉग्निटो साईटमध्ये जर ते ओपन केलं तर ते दिसत होतं, म्हणजे तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते समोर जात होतं। परंतु आता त्यांच्या माध्यमातून आता दुरुस्त्या करण्यात आल्या आणि आता साईट जी आहे ती सुरळीत वर्क करत होती। परंतु आता बघायला जर गेलं तर त्या ठिकाणी वेंडर कोटा संपला म्हणून आपल्याला दाखवत आहे। आता वेंडर कोटा संपणं हे साहजिकच आहे, कारण आता सगळ्यांना समजलं होतं की वेंडर त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि जवळपास 3-3.5 लाखाच्या घरामध्ये शेतकरी जे आहे ते पैसे भरून वेंडर सिलेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत। त्याच्यामुळे जे आहे ते वेंडर कोटा जो आहे तो आपल्याला लगेच संपलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे। परंतु शेतकऱ्यांनी आता काळजी करायचं कारण नाहीये। जे वेंडर आहेत ते आता हळूहळू सगळेच वेंडर, म्हणजे आता असं म्हणायचं काम नाही की हे वेंडर याच्यामध्ये होता आहे, साईटवर होता, आता तो येणार नाही असं म्हणायची गरज पडणार नाही। त्यामध्ये सगळ्याच कंपन्या तिथे ॲड होणार आहेत। आता टप्प्याटप्प्यामध्ये काय आहे की त्यांचं जे काही हे आहे, म्हणजे सोलारचा जो कोटा आहे, जसं काल एका भाषणामध्ये, एका सभेमध्ये मुख्यमंत्री यांनी बोलताना सांगितलं की बुवा आम्ही योजना चालू झाली तेव्हापासून जे गेल्या वर्षीपर्यंत जे आहे ते आम्ही म्हणजे 1,75,000च्या आसपास, म्हणजे 2.25 लाख पंप तिथे इन्स्टॉल केले होते। परंतु आम्ही मागील एकाच वर्षामध्ये 2 लाख पंप जे आहेत ते इन्स्टॉल केलेले आहेत। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर सोलार योजनेला जे आहे ते दुपटी तिपटीपेक्षा जास्त गती त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली पाहायला मिळत आहे आणि शेतकऱ्याचे आता सोलार इन्स्टॉल होतही आहेत, तशाच पद्धतीत फॉर्मही मंजूर होत आहेत। आता हे सगळी काही एवढी मोठी सिस्टम आहे, ही सगळ्या वेंडर कोटा उपलब्ध करून देण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी थोडाफार या ठिकाणी वेळ लागणारच आहे। आणि आता असं झालंय की कंपनी आली की लवकरच त्याच्यामधून गायब होण्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना सगळ्यांनाच एक हे वाटत आहे की बाबा मी फॉर्म भरला आहे, मी पैसे भरलेत, मग त्याच्यामध्ये आता वेंडर आलेत तर मी निवडून घेऊ, नंतर जर काही प्रॉब्लेम झाले तर माझ्या जे काही फॉर्म आहे तो रिजेक्ट होईल, मी पैसे भरलेत, याच्या सगळ्या भीतीने जे आहेत ते शेतकरी फटाफट जे आहेत ते वेंडर त्या ठिकाणावर निवडत आहेत। त्यामुळे त्या कंपन्या आहेत ते लवकरात लवकर त्यांचे जे काही कोटे आहेत ते संपून त्यांचं जे काही त्या वेबसाईटवरून आपल्याला गायब झालेले पाहायला मिळत आहेत। परंतु आता येत्या या मार्च महिन्यामध्ये, मार्च-एप्रिलमध्ये सर्व जे काही 50-60 त्याच्यामध्ये वेंडर आहेत ते सर्व वेंडर त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत आणि ते नक्कीच तिथे ॲड होतील। जवळपास 2.5 ते 3 लाखापर्यंत पुढच्या आर्थिक वर्षामध्ये सोलार पंप त्या ठिकाणी शेतकऱ्याचे इन्स्टॉल केले जातील। आणि आता म्हणजे मागील कालावधीमध्ये जेवढा वेळ लागला होता तेवढा वेळही या समोर लागणार नाही शक्यतो। म्हणजे मुख्यमंत्री यांनी तातडीनं कंपन्यांना सुद्धा एक आदेश दिलेले आहेत की तुमचं ज्यावेळेस संपूर्ण काम फायनल होतं, जॉईंट सर्वे होतो आणि वर्क ऑर्डर निघते, तेव्हापासून तुम्ही शेतकऱ्याला जे आहे ते पंप तुम्ही 1 महिन्याच्या आत लवकरात लवकर पंप बसवण्यासाठी, याच्यासाठी हे सगळे जण सगळ्या प्रत्येक साईट करून हे प्रयत्न करणार आहेत। आता राहिला विषय, तुम्ही आता इथून पुढे फॉर्म भरले, नंतर पाऊस पडेल, पाऊस नंतर तुमचं मटेरियल नेण्याचे याचे त्याचे प्रॉब्लेम होतील, तर हे गोष्ट आपली वैयक्तिक भाग राहिला त्याच्यामध्ये। परंतु आता जे आहे ते सर्व कंपन्या लवकरच त्याच्यामध्ये उपलब्ध होतील आणि जे वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना सुद्धा वेंडर मिळणार आहेत, काळजी करायचं काम नाही। जे शेतकरी अपडेट होते वेबसाईटवर त्यांनी काल जे आहे ते GK कंपनी होती, CRI होती, त्याच्यानंतर MU होती, या सर्व कंपनीची निवड केली आणि आता जर बघायला गेलं तर वेबसाईटवरून त्या कंपन्या आपल्याला गायब झालेल्या पाहायला मिळत आहेत। सकाळच्या टायमामध्ये थोडासा वेबसाईटमध्ये सुद्धा तांत्रिक अडचण होती, त्यामुळे सुद्धा काही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिले, तर काळजी करण्यासारखं कुठलंही कारण नाही। या 2 दिवसातच
म्हणजे 1 तारखेपर्यंतच तुम्हाला जवळपास त्याच्यामध्ये 4-5-10 कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होताना दिसून येतील. कारण आता कालपासून आम्ही पण कंपन्याशी कॉन्टॅक्ट करत होतो. सकाळी पण 1-2 कंपन्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहेत. त्या कंपन्याचं पण सगळं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. कोटा संपला म्हणून आणखीन पण तुम्हाला घाबरून जाण्याचं कुठल्याही प्रकारची चिंता नाही. जसंही तुम्हाला वेंडर संदर्भात जे अपडेट येईल आणि इतरही सोलारच्या कंपनीबद्दल जे आपण रिव्ह्यूचे व्हिडिओ टाकणारच आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्ही अगोदरच ती कंपनी आहे तिच्याबद्दल माहिती घेऊन ठेवू शकता. येणाऱ्या काळात कंपनी ज्यावेळेस आली तेव्हा तुम्हाला निवडण्यास कुठल्याही पद्धतीची अडचण जाणार नाही. आजही आपण काही याचे रिव्ह्यूचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलद्वारे टाकणार आहोत. ते व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.